सगळ्यांना शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? मी पण चांगलीच आहे. पण आज सगळं तेल निघणार आहे माया. एवढं चुरलं का? तर चला मग आज प्रज्वल चालला आणि आज घरातला एकही व्यक्ती खाली नाही. दादा चालले कपड्यावर. काल जे पावनकी झाली त्या, आणि आई चालली आईच्या भावजाईचा बाप वारला तर तिकडे मातीवर. आणि प्रज्वल चालला प्रज्वलच्या गावाले. आणि मागच भरती गडबड आहे. आता कोणची गडबड आहे दाखवतोच मी तुम्हाला. पण आता सध्या प्रज्वलच्या मम्मीचा डब्बा करून द्यावा लागते, जो का गाडीत त्याला खायला लागणार आहे. त्याला बी पाहिजे नाही बाबा पोळ्याचा डब्बा, त्याला पाहिजे मांडायचा डब्बा. मग आता सकाळीच मांडे करावं लागतील. आता सकाळीच करावं लागतात मांडे. त्यासाठी पहिले पीठ चुरून घेतो मी. आणि शेजारी भंतेजीले जेवण आहे, म्हणजे का सामनेर भंतेजी तिकडे बी जावं लागते. हो, तिकडे बी जावं लागते. मटन पाईप एका दिवसात काय काय करा आणि काय काय नाही तुम्हाला दाखवतोच मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. पण पहिले की चुरून घेतो आता मांड्याचं पीठ. तसं आहे ना, चुरून घेतलं पीठ. पण आता त्याची जराशी मला मालिश करायला लागते, तर मालिश करतो. आणि आमचे शेजारी आम्हाला बलवायला येऊ राहिले. कामाची गडबड काही वाद नाही. चला मग एवढं पीठ चुरून घेतो मी. सगळे काम प्रज्वलची शिदोरी बांधून ठेवली. प्रज्वलची बॅगही तयार आहे एकदम ओके. पण प्रज्वल जाग्यावर नाही. आता स्वयंपाक बिंपाक सगळा उरकला. कपडे लत्ते धुवून ओके. प्रज्वलची बॅग ओके करून ठेवली. पण प्रज्वलचे कपडे धुवायचे आहेत. प्रज्वलचे कपडे भरायचे आहेत, जे का त्यानं आता घातले होते ते मस्त उन्हात वाहू राहिले. कपडे बी धुवून ओके. प्रज्वलचे टावेल तसाच ठेवला होता बॅगीत वला. तर आता उद्या लोक कसा होत होता तो बॅगीत, तर मग टावेलही उन्हात टाकून ठेवला. आणि एवढे फक्त आता प्रज्वलचे कपडे भरायचे. प्रज्वलची सगळी तयारी झाली. आणि आणखी आता आम्ही म्हटलं स्वयंपाक करायला जातो शेजारी. शिबिर चालू आहे आमच्या गावात. त्यासाठी जेवण ठेवलं, म्हणजे सामने भंतेजीले. तर आता आला बकऱ्याचा घोर. तरी एकदा चक्कर मारून येतो मी तिकडून. काय आहे काय नाही पाहतो, स्वयंपाक झाला की नाही. तसं आईनं जायच्या पहिले केली तर ती जराशी मदत. पण मला बी जावं लागते. पण बकऱ्या आल्याशिवाय मला काही जाता येत नाही. पजो आई काय चालू आहे तिथं? झाला का स्वयंपाक? चालूच आहे. प्रज्वल म्हणते अजून स्वयंपाक चालूच आहे. मी येतो पाहून. इकडे तर सगळी तयारी झाली भंतेजीच्या स्वागताची. मस्त अशी रांगोळी टाकणं चालू आहे. स्वयंपाक झाला का? हा हो का? घरातले सगळे काम करून मी फक्त आली रांगोळीच्या कामात. म्हटलं थोडंसं श्रमदान करावं. पण सगळे कार्यक्रम उरकले. माझ्या घरातले काम व्हायला. आता श्रमदान माझ्या रांगोळीच चालू आहे आता सध्या. आता कशाचा घेऊन या काही नाही होत ना. अंदर वाढ राहील का? सगळे सामने भंतेजी घेऊन पहिले बसले जेवायला. आणि नंतर होणार आहे पूजा. भाजीचं काय भाजीचं आता थोडं श्रमदान करून आली मी घरी. कारण की प्रज्वलची तयारी करायची आहे. प्रज्वल म्हणते सगळे कपडे भरले. आणि हे बघ टावेल
आता मला जायचं होतं प्रज्वल संग, पण कामं एवढे हात चाललंय. मग दादा चालले प्रज्वलला घेऊन. झाली सगळी प्रज्वलची तयारी, पण अजून ऑटो नाही आला. आला कुठं आहे? हा शिदोरी प्रज्वलच्या मम्मीच्या तर जीवार येते शिदोरी करणे. शिदोरी मी सकाळीच करून ठेवली. हे बी बॅगीतच ठेवतो आता मी. सगळी झाली प्रज्वलची तयारी आणि प्रज्वल निघला. अभ्यास करत आहे. 10वीत घेतले ना. 10वीत लय मोठे टक्के पडले पाहिजे. हा अरे तिकडे जेवायला जायचं होतं. आणि सगळी तयारी बी झाली. फक्त आहे ना ही बॅग अशी उलटी पालटी नको करू. युट्यूबर ब्लॉग ऑटोवाला आहेस ना. हा माझा रिक्षावाला भाऊ. थोडं थांबा, चष्मा लावू द्या भावाला. जा लागते आता पूजेत. पूजा सोडून आली होती मी. जेवण चालू होते. आता जेवण झाल्यावर चालू होते पूजा. खूप मोठा भाग्यवान आहे म्हणून आपण बाबासाहेबांनी आपल्याला खूप भाग्यवान ठरवलं आणि धर्मामध्ये गेलं. म्हणून जीवनामध्ये आपण बुद्धाची ज्यावेळी वंदना घेतो त्यावेळी काय म्हणतो मला नाही. राम समा समृद्ध भगवान हे म्हणतो. सायकातो शिवजी म्हणतो आणि त्याच्यानंतर म्हणतो गोकास वंदामी भन्ते द्वारके नमः. मग आता असं विचार मग आपल्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, माया आहे, जगा आहे, निंदा आहे, अहंकार आहे, स्वार्थ आहे. 12 वाजे लोक सगळा कार्यक्रम उरकला. पूजा झाली. भंतीजी जेवण करून गेली आणि आता चाललो आम्ही जेवण करायला. तुला काही नाही घेऊ या जेवण करायला. सगळा कार्यक्रम उरकला आणि बसला जेवण करायला. पांढरे कपडे काढून टाकले कारण का जेवणाचे डाग लागतात.